क्राईम कंट्रोल वेलफेअर फाउंडेशन जे संकल्प घेतला आहे ब्लँकेट वाटप करण्याचे आपल्यामध्ये साईनाथ खरात आहेत. सर, काय सांगाल, किती वर्षाने आपण हा कार्यक्रम राबवत आहेत, काय सांगाल याबद्दल? ऑल इंडिया क्राईम कंट्रोल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवतो. आज दिनांक 2 रोजी आदरणीय सन्माननीय फूड इन्स्पेक्शनचे सहाय्यक आयुक्त मान्यश्री दाभाडे, कृष्णाजी दाभाडे साहेब यांचा आज जन्मतिथी आणि जन्मदिवसानिमित्ताने ऑल इंडिया क्राईम कंट्रोल वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री महादेवजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची संस्था आज या ठिकाणी ठाणे ह्या ठिकाणी गोरगरीब गरजू लोकांना थंडीचा आखाडा पाहून, थंडीचे दिवस पाहून हे निदर्शनात आल्यानंतर आमच्या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय दाभाडे साहेब यांना श्रद्धांजली अर्पित करून त्यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही ही ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून श्री महादेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही साजरा करतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि ह्यापुढे देखील आम्ही कार्यक्रम राबवूया. सचिन साहने साहेब आहेत. सर, काय सांगाल, ही संस्था कुठल्या प्रकारचे कार्यक्रम राबवते आणि कोणासाठी काम करते? पहले तो सबसे पहले दाभाडे साहब को मेरा नम्र अभिवादन है. और आज नहीं हमारे बीच में है, लेकिन उनका हर क्षण हर मिनट हमारे साथ में रहता है. और आज इस कार्यक्रम को या ऐसे कितने कार्यक्रम को महादेव शिंदे जी की अध्यक्षता में हम लोगों ने ये काम किया. हमारे गंगा सागर पुत्र एसोसिएशन के अध्यक्ष माननीय राम प्रकाश निषाद जी, उनकी अध्यक्षता के खाली हम लोगों ने इतना काम किया. और ये साहब का कृपा है कि हम लोग करते रहेंगे. और इसमें हमारी टीम और महादेव शिंदे जी का टीम और अध्यक्ष जी का टीम, ये सब लोग इतना सहयोग करते रहते हैं. और मैं यही आप सब लोगों से उम्मीद करता हूँ कि ये कार्यक्रम को जब तक मैं ज़िंदा रहूँ और साहब का ये नाम और ये कार्यक्रम ज़िंदा रहना चाहिए. और इसमें सब लोग सहयोगी हुए, उसके लिए सबका धन्यवाद करता हूँ. और उस खुशी के आंसू और दुख के आंसू मैं व्यक्त नहीं कर सकता, लेकिन आप सबका धन्यवाद देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्राईम कंट्रोल वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत महादेव शिंदेजी. सर, काय सांगाल, आपली संस्था किती वर्षाने हे काम करत आहे आणि किती लोकांना, गरजू लोकांना आपण ब्लँकेट देणार आहोत? नमस्कार, मी महादेव शिंदे. ऑल इंडिया क्राईम कंट्रोल पब्लिक वेलफेअर फाउंडेशनच्या या संस्थेचा मी अध्यक्ष असून गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम राबवत आहोत. आणि हे ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आम्ही हे स्वर्गीय कृष्ण दाभाडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि सचिन साहनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे कार्यक्रम राबवतो. गेल्या 3 वेळा आम्ही मागे पण असेच ब्लँकेट वाटप केला आणि 2 वेळा आम्ही वृद्धाश्रममध्ये धान्य वगैरे दिले. परत लहान मुलांच्या अनाथ आश्रममध्ये पण आम्ही असे त्यांना लागणारे वस्तू, काही असे पुस्तकं वगैरे त्यांना किंवा धान्य वगैरे असे वाटप केले. आणि असेच आम्ही आमची संस्था आणि आमची संस्थेची टीम मिळून आम्ही असे कार्यक्रम राबवत असतो. तरी माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येक कार्यक्रमात असे तुम्ही उपस्थित राहून आणि या संस्थेला सहकार्य करून असा कार्यक्रम राबवण्यासाठी मला आणि या संस्थेला सहकार्य करावं. ऑल इंडिया क्राईम पब्लिक वेलफेअर फाउंडेशनचा विजय. ऑल इंडिया क्राईम कंट्रोल पब्लिक वेलफेअर फाउंडेशनचा विजय. दाभाडे साहब आप अमर रहो, अमर रहो, अमर रहो. दाभाडे साहब आप अमर रहो, अमर रहो, अमर रहो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो. आपल्यासोबत संस्थेचे सदस्य श्री कट्टा साहेब आहेत. काय सांगाल सर आपण आपल्या ह्या संस्थेबद्दल आणि ह्या उपक्रमाबद्दल? ऑल इंडिया क्राईम कंट्रोल वेलफेअर फाउंडेशन जे आहे गेल्या 5 वर्षांनी कार्यरत आहे. आणि जसे की समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचार महिलांवर असो, मुलांवर असो, लहान मुलांवर असो, आणि प्रत्येक घटक आणि कुठलाही म्हणजे निष्पक्षतेने आपण काम करतो. आमची जी संस्था आहे, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत महादेव शिंदे. म्हणजे कुठल्याही धर्म, जात, प्रांत काही न बघता निष्पक्षतेने आणि निष्कलंक काम करणे. आणि आमचा उद्देश हे आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आमची संस्था करते. मग ते पोलीस स्टेशन असो, महानगरपालिका असो किंवा कोर्ट असो. कोर्ट असेल तरी आम्ही आमच्या संस्थेमार्फत आम्ही लॉयर देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम गेल्या 5 वर्षांनी करत आहे. आणि येणाऱ्या दिवसात पण अजून उपक्रम आम्ही राबवणार आहे. हे तर आता हे नवीन वर्षात जसं की आमचे दाभाडे साहेब
स्वर्गीय आमचे दाभाडे साहेब आहेत, ते गेल्या काही वर्षांनी त्यांचे जे सहयोगी मित्र होते सर्व आम्ही मिळून काम करायचे. आणि आत्ता येणाऱ्या दिवसात ऑल इंडिया क्राईम कंट्रोल वेलफेअर फाउंडेशन येणाऱ्या यावर्षी प्रत्येक उपक्रम राबवणार आहेत. आणि प्रत्येक ज्यांच्यावर अन्याय झालं आहे, आता जसं की आम्ही बघतोय इलेक्शन झाल्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला भेट देणार आहोत. आणि आमची ऑल इंडिया क्राईम कंट्रोल वेलफेअर फाउंडेशन काम करत आहे. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला आमचे जिकडे आम्ही पदाधिकाऱ्यांना नेमलो तिकडे जाऊन आम्ही पोलीस स्टेशनला, स्थानिक पोलीस स्टेशनला, सिनियरला, ACP, DCP आणि ठाण्याचे जे CP आहेत त्यांना पत्र देऊन ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहेत आणि करणार आहोत. जय हिंद. एकजुटीने पेटलं रान, तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या. एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला, तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला. छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई. अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. मध्ये संस्थेचे सदस्य पण आहेत रामप्रकाश निषाद. सर काय सांगाल, हा कार्यक्रम जे उपक्रम राबवण्यात आला आहे त्याबद्दल काय सांगाल आपण? स्वर्गीय कृष्णा दाभाड़े सर के जयंती के अवसर पर आज हम लोग के बीच में नहीं है, लेकिन उनकी जयंती के अवसर पर कंबल वाटप चल रहा है. बहुत ही अच्छा काम है और बूढ़ गरीब के लिए यह एक संस्था ऐसी है कि जो हमेशा काम करती है. मैं आपको और इनके पूरे टीम को बहुत बहुत बधाई देता हूँ कि ऐसा काम करते रहिए. यह सामाजिक काम है. तुलो अनवैर तुझे ठरलो, चालवुनी वैराचे नांगर नासवली माती. छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती. आम्ही राजपुताचे नितमुख